आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. माझा रुद्र आहेच गुणाचा. खरंच रुद्र सरांसारखा जोडीदार मिळायला भाग्यच लागतं. किती समजून घेतात ते गौरीला. म्हणूनच तर बिट्टीने प्रेमळ जोडीदार कोण विचारलं आणि आपसुकच माझ्या तोंडून रुद्र सरांचं नाव निघालं. रेवती आंटी, काय अपडेट? इथे तर सगळं थंड दिसतंय. आपल्यालाच फोडणी द्यावी लागणार. म्हणजे देविकाचं रुद्रवर प्रेमच नाहीये का? नाहीये. ओ शिट, दॅट मीन्स आपल्या हाती काहीच लागलं नाही. अगदीच तसं नाही ग. देविका रुद्रच्या प्रेमात नाही, पण त्याच्या गुणांच्या प्रेमात आहे. आता गुण आवडतायत म्हटल्यावर माणूस आवडायला कितीसा वेळ लागणार आहे. सोहा, मी लवकरच देविकाला रुद्रच्या प्रेमात पाडेन. बघच तू. ऐकू येतंय? येस सर. गुड. बाय द वे, तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन्स तुमच्या लग्नासाठी. थँक्यू सो मच. बाय द वे, आपण आजची ही जी व्हिडिओ कॉन्फरन्स करतोय ती फार महत्वाची आहे, कारण आपल्याला फार मोठं डील क्रॅक करायचंय. त्यासाठी मी काही मुद्दे सांगतो, ते तुम्ही प्लीज नोट डाऊन करून घ्या. सर, तुम्ही सांगताय ना? हा, नाही म्हणजे मला हेच म्हणायचंय की नेहमीच्या पद्धतीने हे डील क्रॅक करता येणार नाही. आपल्याला थोडी स्ट्रॅटेजी बदलावी लागेल. म्हणजे सर? हा, म्हणजे अंतर आहे म्हणजे फॉरेन क्लायंट्स मध्ये आणि आपल्यामध्ये फार अंतर आहे. ते अंतर असून कसं चालेल ना, ते अंतर आपल्याला कमी करायला हवं. कळतंय ना तुम्हाला? म्हणजे एकत्र डील करायचं असेल तर गोष्टी सांभाळाव्या लागतील, त्यांच्याही आपल्याही. कसं आहे, आपलं मर्जर झालं पाहिजे. सर, पण मागच्या वेळेला आपण पूर्ण प्रयत्न केला होता, पण नाही होऊ शकलो. प्रयत्न कमी पडले असतील. कसं आहे, आता ही समोरची पार्टी डील करायला नकार देईल, पण आपण प्रयत्न करत राहिले पाहिजे. त्याशिवाय पर्याय नाही ना आपल्याला. काय? माझा आवाज ऐकू येतोय? गुड. कसं आहे, मागच्या वेळेला नाही जमलं म्हणून यावेळेसही जमणार नाही असं नाहीये ना. प्रेमाने जग जिंकता येतं, फक्त प्रेम दिसायला हवं. तुम्ही जर भरभरून समोरच्यावर प्रेम केलं ना, तर मग समोरचाही तुम्हाला हवं असलेलं प्रेम देतोच. काय? प्रॉब्लेम आहे? एक मिनिट. हॅलो, ऐकू येत नाहीये. बहुतेक नेटवर्क नाहीये. एक काम करूया, आपण नंतर बोलूया. मी वेळ कळवतो. बाय.
तुम्हाला असं वाटत नाही का तुम्ही ऑफिसमध्ये जाऊन काम करायला हवं? म्हणजे कामाच्या वेळी फक्त काम आणि असा नेटवर्कचा इश्यूही नाही येणार. गौरीजी, ऑफिसमध्ये जाऊन काम करायचंच आहे, पण आता सध्या नाही जाता येणार. घरूनच काम करेन. का? काय झालं? सुमितचं वागणं काही बरोबर नाही वाटत आहे मला. देविकाजींच्याही मनात भीती आहे. या घरातली परिस्थिती जोपर्यंत हातात येत नाही ना, तोपर्यंत मी घरूनच काम करेन. ह्या सुमितचा काही भरोसा नाही. त्याला घरात घेतलंय खरं, पण सुमितला घरात ठेवून घ्यायलाच नको होतं. होय, काय बोलताय तुम्ही? आपला मुलगा आहे तो. मान्य आहे त्याची चूक झाली आहे, पण त्याला घराबाहेर काढायचं म्हणजे? मुलं चुकतात, त्यांना शिक्षा व्हायला हवी, पण एखाद्याला आपल्या कुटुंबापासून दूर करायचं ही शिक्षा मला मान्य नाहीये. नंदा, सुमितने जे काही केलं ना, ती चूक नाहीये, गुन्हा आहे. गुन्ह्याला माफी नाही. अहो, पण त्यासाठी त्याला असं घरातून हाकलून द्यायचं म्हणजे? हे आधीच व्हायला पाहिजे होतं. आधीच त्याचे कान पिळायला पाहिजे होते. आपली चूक झाली म्हणून तो सोकावला. मला सगळं मान्य, पण आपण त्याला सुधारण्याची एक संधी तर द्यायला हवी ना. आणि तो सुधारलाच नाही तर? मुळात त्याने जो गुन्हा केलाय त्याची त्याला शिक्षा नको का? रेवती, अगं मला बोलू देत नंदी. आणि चुकीचं काहीच बोलत नाहीये मी. तू विचार कर, सुमितचं हे प्रकरण जर घराबाहेर गेलं असतं तर पैठणकरांची किती बदनामी झाली असती. रुद्रना हजारदा समजावलंय त्याला, ऐकत तर तो नाहीच, उलट बेफाम वागतोय. आणि यामुळे सगळ्या जबाबदाऱ्यांचं ओझं रुद्रावर येऊन पडतंय. त्याच्या संसारावर परिणाम व्हायला लागलाय. आणि तरी तू सुमितला पाठीशी घालतेस. मग काय करू मी? त्याला घराबाहेर जाऊ देऊ? तो सुधारतोय हे दिसत असताना सुद्धा? हो, आई आहे मी त्याची. अगं, अशाने त्याचे सुधारणेचे सगळे दरवाजे बंद करून टाकायचे का आपण? तो आताच्या श्वेताशी कसा वागतो बघताय ना तुम्ही. त्याला एक संधी द्या, सुधारेल तो. नंदिनी, अगं मुलाच्या प्रेमापोटी बोलतेस तू हे सगळं. आणि मी तरी नाही पाहिलं त्याला आजपर्यंत श्वेताशी चांगलं वागताना. मला आठवतही नाहीये. माझा नाही विश्वास सुमित सुधारेल यावर. राजन भाऊशी, सुमितने चूक नाही मोठी चूक केली हे त्याला कळायला हवं. कंपनीतून काढून टाका त्याला. आणि तो सुधारणार असेल तर तसं तो स्वतःला सिद्ध करेल. अगं, पण असं कंपनीतून? बरोबर आहे रेवतीचं. मी रुद्रशी बोलेन. अहो, तुम्ही तरी. नंदा, अगं तू केवळ आई म्हणून विचार करतेस. फक्त तुझी इच्छा आहे ना म्हणून मी त्याला घरात ठेवायला तयार झालोय. पण मी त्याला माफ करू शकत नाही. एक बाप म्हणून सुमितला समज देणं जबाबदारी आहे माझी. अहो, तुम्ही बसा इथे, मी तुमच्यासाठी काहीतरी खायला आणते. काय फालतू दिवस आलेत माझ्या.
बायकोचा बैल बनून राहावं लागतंय. पैठणकर ग्रुपमधून तुझे सगळे अधिकार काढून घेतलेत. आजपासून तुझा या कंपनीशी काहीही संबंध नाही. आजपासून तू कंपनीचं कोणतंही काम करायचं नाही, कारण तुझ्यासारख्या कॅरेक्टरलेस माणसाला आमच्या ऑफिसमध्ये जागा नाही. रुद्र भाऊजी, अहो यांची बाजू समजूनही न घेता असा निर्णय कसा घेतलात तुम्ही? श्वेता, हा निर्णय एकट्या रुद्रचा नाहीये, माझा सुद्धा आहे. आणि तो निर्णय योग्यच आहे. खरं तर याला घराच्या बाहेर हाकलायला पाहिजे होतं, पण मुलगा आहे ना म्हणून काही बोललो नाही. आणि तुमचं आम्ही ऐकलं. सुमित पैठणकर हा माझा मुलगा आहे असं अभिमानानं सांगावं, असं काहीही केलेलं नाहीये त्याने. खरं तर लाजच वाटते त्याची. रुद्र भाऊजी, तुम्ही तरी समजावा ना बाबांना. असं एकदम नातं नका तोडू. यांना किती वाईट वाटेल. याला वाईट वाटेल? याला काही वाईट वाटणार नाही वहिनी. त्याला जर वाईट वाटत असतं ना, घरच्यांची पर्वा असती ना, तर हा असं वागला नसता. तुम्ही कायम ह्याची मर्जी राखत राहिलात वहिनी, पण ह्याने काय केलं? ह्याने सगळ्यात जास्त तुम्हाला फसवलंय, तरी तुम्ही याची बाजू घेताय. वहिनी, तुम्ही याच्या थापांना बळी पडू नका. तुम्ही फार मोठी चूक करताय. पाच झालं रुद्रा. त्या परक्या बाईवर विश्वास ठेवून सगळ्यांना दोष नको देऊ. मी चुकलोय ना, मला बोल. माझ्या बायकोला नाही बोलायचं. मी चुकलोय, मला मान्य आहे, पण तिचं काय चुकलंय? तिने फक्त बायको होण्याचं कर्तव्य पार पाडलंय. तिने माझ्यावर विश्वास ठेवलाय, त्यात तिचं काहीच नाही चुकलं. माझा पैसा घेतलात, माझं काम घेतलं. आता माझ्या बायकोला माझ्यापासून नका हिरावून देऊ प्लीज. बाबा, मला विश्वास आहे ते आता सुधारलेत आणि एक दिवस ते नक्की स्वतःला सिद्ध करतील. रेवती आंटी, काय चाललंय तुझं? वेट लागले का तुला? कशाला उगाच चिडचिड करतोयस? उगाच. रेवती आंटी, तुझ्या प्लॅन साठी तू माझी कंपनीतली पोझिशन घालवलीस. ह्या सगळ्यामध्ये ना तू फक्त तुझा फायदा बघतीयस. मूर्ख आहेस का रे तू? मी माझ्या एकटीचा नाही, आपल्या दोघांचा फायदा कसा होईल ना ते बघतीये. माझा फायदा? त्या सगळ्यात माझा काय फायदा आहे सांग? मला त्या मूर्ख श्वेतासोबत संसार नाही करायचा. पैसा हवाय मला, पैसा. मिळेल, तोही मिळेल, पण आता एवढी माती खाल्ली आहेस ना, तर आता शांत राहा आणि मी जसं सांगते ना तसं वाग. पैसाही मिळेल आणि रुद्रगौरीच्या संसाराचा विचकाही होईल. तो कसं? पण हे सगळं असं होईल? नक्की होणार. देविका एकदा का रुद्राच्या प्रेमात पडली की ती स्वतःच आपल्या इच्छा पूर्ण करणार. आता मी सांगते ना तसं करत राहा. मग कंपनीच काय, ही सगळी प्रॉपर्टी आपलीच. रोहित,
अरे खाली काय झालं माहितीये का? सुमितला कंपनीतून हाकललं. व्हॉट? बाबांनी एवढं मोठं डिसिजन घेतलं? हो. सुमित ये ना. सुमित, मी ऐकलं ते खरं आहे का? म्हणजे तुला कंपनीतून काढलं? हो, पण कायमचं नाही, फक्त काही दिवसांसाठी. आणि मला खात्री आहे सोहा, बाबा यांना परत घेतील कंपनीत. याला आणि कंपनीत परत घेतील? इम्पॉसिबल. त्यासारख्या चीप बिहेवियरच्या पर्सनला राजनपा कंपनीत उभं सुद्धा करणार नाही. किती चीप काम केलंय याने. अशा लफडेबाज माणसाला कोणी कशाला कंपनीत घेईन? आतापर्यंत फक्त एक देविकाच आपल्या समोर आली आहे, पण अशा अजून कितीतरी बायका असतील नाही? आणि यातल्या प्रत्येकीला याने चाइल्ड दिलं नसेल हे कशावरून? पास. मी चीप नाहीये आणि मी कोणालाही फसवलेलं नाहीये. त्या देविकानेच फसवलंय मला. माझा फायदा घेतलाय तिने. शट अप. तू मुळातच कॅरेक्टरलेस आहेस. आता उगाच त्या देविकावर बिल फाडू नकोस. हा सुहा, तू का वाद घालतेस? कारण मला राग येतो अशा माणसांचा. राजनपांनी तुला कंपनीत पिऊन केलं होतं तेव्हा हा सुमित तुझ्याशी कसं वागत होता हे तू विसरलास का? तू विसरला असशील, बट आय विल नेव्हर फॉरगेट. आणि तू याची बाजू अजिबात घेऊ नकोस. एक नंबरचा लफडीबाज आहे तुझा भाऊ. बस. मी शेवटचं सांगतो तुला, मी लफडीबाज नाहीये. मी संसारात सुखी नसल्याचा फायदा घेतलाय त्या देविकाने. बिट्टी माझी मुलगी असली तरी देविकाने फसवून जन्म दिलाय ती. व्हॉटएव्हर. पण आता तुझ्या ह्या सगळ्या गोष्टींवर कोणीच विश्वास ठेवणार नाही ना. आम्ही सगळे ना तुझी ही बायको. ठीक आहे, असं असेल तर मग बोलण्यात तरी काय अर्थ आहे? नका ठेवू माझ्यावर विश्वास. कोणीच नका ठेवू. अहो ऐका ना. कम ऑन सुहा, तुला इतकं बोलायची काय गरज होती? तू ना कधी कधी तू एकदम विचित्र वागतेस. आय नो मी कशी वागते आणि कशासाठी वागते, पण हे सगळं आता रेवती आंटीला कळवायलाच हवं. हॅलो, झालं का काम? येस, डन. मी टोचून बोलत होते सुमितला, पण हर्ट होत होती श्वेता. बरोबर टार्गेटवर बाण लागलाय. अरे वा, मग तर विषय संपला. सुमितचं कुणीच ऐकत नाही हे पाहून ती भाबडी श्वेता आता त्याच्या बोलण्यात फसणार. येस ऑफकोर्स, हे तर होणारच. पण रेवती आंटी, मला एक विचारायचं होतं. तुमच्या सांगण्यानुसार मी हे सगळं काही केलंय, पण यात माझा काय फायदा? अगं फायदाच फायदा आहे सोहा. एकदा हे लग्न तुटू देत, घरात भांडणं होऊ देत, यांना प्रॉपर्टी मधून बेदखल होऊ देत, मग या सगळ्या प्रॉपर्टीचे वारसदार आपणच आहोत. ग्रेट, अमेझिंग प्लॅन रेवती आंटी. नाउ आय गॉट इट.
आणि असं असेल ना तर मी नक्कीच तुमच्या सोबत आहे. आता लवकरात लवकर गौरी या घरातून जायलाच हवी. या ना. गौरी, जरा बोलायचं होतं तुझ्याशी. कशाबद्दल? देविकाबद्दल. ती देविका खरोखर विश्वास ठेवण्यायोग्य आहे का हो? खरं बोलतेय ना ती? काय सांगू श्वेता, आणि मी कितीही काहीही सांगितलं तरी घरचे विश्वास ठेवणार आहेत का माझ्यावर? आता कोणी ऐकणार नाहीये माझं. अहो, मी ऐकेन ना तुमचं. मला खरं काय ते सांगा. पण त्याने काय होणार श्वेता? घरचे लोक खरं खोटं करायला परत DNA टेस्ट करत, जे रिपोर्ट येतील तेच खरे मानतील. कारण त्या रिपोर्ट मध्ये फक्त मूल कोणाचं आहे तेच कळतं. पण ते कसं झालं, परिस्थिती काय होती, कोणाचा हेतू काय होता, हे नाही ना कळणार. हे सगळं कळत असतं तर अर्थ होता या सगळ्यात. म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला? देविका हुशार आहे, शिकलेली आहे. यापूर्वी तिने काम केलंय. मला असं वाटतं तिला आपण आपल्याकडे काही काम दिलं तर नाही. म्हणजे आता सुमित येणार नाही, रुद्रच्या जबाबदाऱ्या वाढत. ती रुद्रच्या सेक्रेटरीचा जॉब करूच शकते. शिकलेली आहे, शिवाय विश्वासू आहे. फसवी ती. त्यावेळी मी इमोशनली आधार शोधत होतो आणि याचाच फायदा घेतला तिने. तुझ्यापासून काय लपवायचं श्वेता? आपलं जबरदस्ती लग्न झालं होतं, मग मी कारण करून मुद्दाम कामं काढून बाहेर फिरत राहायचो. आणि अशाच एका ट्रिपमध्ये मला देविका भेटली.